फायनली आज बॅग पॅकिंग केल्यात आणि ह्या 2 बॅगे छोट्याच आहेत, बाकीचं आहे तिकडं. त्यामुळं कुठं जायचं तुम्हाला तर समजलंच असेल, तसं सांगतेच मी. पण हे वातावरण आहे ना आज असं होतं, मध्येच ढगाळ आणि मध्येच ऊन. पण मग संध्याकाळी 3 वाजता आम्ही निघालो. पोरांची झोप वगैरे झाली आणि आवरलं मी. आणि असं जायचं असलं ना कुठं, तर किती आवरून किती नाही असं होतं घरात. हे बघ ते बघ, हे बघ ते बघ. बरं 4 दिवसासाठी असो आणि उत्तर महिन्यासाठी असो, पण या गोष्टी बघाव्याच लागतात घरात. पण मी सगळं किचन वगैरे व्यवस्थित आवरलं, फरशी बिरशी पुसून सगळं सकाळपासून आवरतच होते. आणि एवढं गरम होत होतं ना आज, एवढं म्हणजे विचारूच नका. खूप जास्त गरम होत होतं. आणि सई झोपली होती, तसंच तिला उठवलं, त्याच कपड्यांवरती तिला चालवलंय. पण मी गॉगल घातलेलं बघितलं आणि लगेच मला पण गॉगल हवाय. म्हटलं बरं ठीक आहे. आणि निघालो रोडनी. आणि आज तर एवढं ट्रॅफिक होतं ना, खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होतं. म्हणजे मोबाईलमध्येच मी व्हिडिओ घेत होते का, तर कम्प्लीट 2 मिनिटं म्हणजे एवढं ट्रॅफिक होतं. गाडीवरती आम्ही चाललो होतो, म्हणजे आम्ही ज्या साईडने येत होतो त्या साईडनी पण होतं आणि दुसऱ्या अपोजिट साईडने पण एवढं ट्रॅफिक होतं का विचारूच नका. त्यामुळे बघा हे ट्रॅफिक खूप जास्त ट्रॅफिक होतं. एवढंच का आम्ही 2 व्हीलरवरती होतो म्हणून आम्ही पटकन निघलो. पण 4 व्हीलरवाल्यांचं विचारूच नका, त्यांना 5 ते 6 किलोमीटरला 1 तास लागत होतं, एवढं ट्रॅफिक झालं होतं. फायनली आम्ही डिसिजन घेतला की बसनेच येऊ. यांना बाय करून आम्ही निघालो. आणि बघा तरी बसच्या पुढं पण भरपूर ट्रॅफिक होतं. कारण कसं उन्हाचं यांना पण लई नको हे, आणि परत आम्हाला सोडून जायचं. म्हटलं जाऊ दे. आणि सईचा हा पहिलाच बसचा प्रवास आहे बरं का. ऋतूचा पण काय असं खूप त्यांनी केला नाही, दुसरा तिसऱ्यांदाच तो बसला असेल. तर बघा सई मस्तपैकी दोघं पण बसलेत पाठीमागं त्यांना, आणि इथं कंडक्टर. आणि मी मस्तपैकी पुढं केबिन मध्ये बसलेले आहे, ड्रायव्हरच्या शेजारीच. मला तिथं सीट भेटलं, मग मी तिथंच बसले. आणि मला आमच्या कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही असं खूप मस्त पुढं बसायचं, मस्ती वगैरे चालायची आमची. तर असं फायनली आलो, आम्हाला जिथे यायचं होतं तिथं, माझ्या माहेरी स्टँडवरती आलो आम्ही इथं. आणि सगळं जरा थोडीशी शॉपिंग केली. आणि खूप वर्षांनी बरं का कॉलेज झाल्यावरती आज पहिल्यांदा मी इथं कच्ची दाबेली खात असन. ही चौकातली कच्ची दाबेली सगळ्यांना माहित असेल. सगळं आवरलं वगैरे आणि मग सगळे बाजे उभोजे जे आहेत ते भरले गाडीमध्ये आणि निघालो घरी. आणि घरी आलो तर मग आता मंडपाचं वगैरे काम चालू होतं. इथं बघा हे दादा आणि ते त्यांचं काम चालू आहे. मग नंतर स्वयंपाक केला. काल पण बटाट्याचं कालवण होतं आणि आज पण इथं आईने बटाट्याचंच कालवण केले. पण असोत सगळे मस्त बाहेर बसलो जेवायला, कारण आतमध्ये गरम होत होतं म्हणून. आणि जेवल्यावरती जरा थोडंसं बाहेर चालत होते, मंडपचं वगैरे काम झालेलं होतं. तर आज थोडासा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलाय मी. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.